मूतखडा किडनी स्टोन होण्याची अनेक कारणे असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा आपल्या मूत्रातील क्षारांचे मिनरल्स प्रमाण वाढते आणि ते विरघळण्यासाठी पुरेसे पाणी शरीरात नसते, तेव्हा या क्षारांचे स्फटिक बनतात आणि त्याचे रूपांतर खड्यांत होते. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन, हे सर्वात मुख्य कारण आहे. जर तुम्ही दिवसभरात पुरेसे पाणी प्यायला नाहीत तर लघवी घट्ट होते. यामुळे क्षारांचे खडे बनण्याची प्रक्रिया सुलभ होते. 2. आहारविषयक सवय. जास्त मीठ. आहारात मिठाचे सोडियम प्रमाण जास्त असल्यास लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे खडे होतात. प्राणीजन्य प्रथिने. मांस, अंडी किंवा मासे यांचे अतिसेवन केल्याने शरीरात युरिक ॲसिड वाढते. जास्त साखर आणि गोड पदार्थांमुळेही मूतखड्याचा धोका वाढतो. 3. अनुवंशिकता, जेनेटिक्स. जर तुमच्या कुटुंबात आई-वडील किंवा भावंडांना मूतखड्याचा त्रास असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता जास्त असते. 4. शारीरिक समस्या आणि आजार. लठ्ठपणा. वजन जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये मूतखडा होण्याचे प्रमाण अधिक आढळते. पचनाचे विकार. इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज, IBD किंवा शस्त्रक्रियेमुळे उदा, गॅस्ट्रिक बायपास पचनप्रक्रियेत बदल होतो, ज्यामुळे कॅल्शियम आणि पाण्याचे शोषण विस्कळीत होते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, UTI. वारंवार लघवीचे इन्फेक्शन झाल्यामुळेही काही प्रकारचे खडे तयार होतात. 5. औषधे आणि सप्लिमेंट्स. काही वेळा व्हिटॅमिन सीचे अतिसेवन, कॅल्शियम सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा काही विशिष्ट अँटीबायोटिक्समुळे मूतखडा होऊ शकतो. महत्त्वाची टीप. मूतखडा टाळण्यासाठी दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आणि आहारात लिंबू पाण्याचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. तुम्हाला मूतखड्याची काही विशिष्ट लक्षणे जसे की कंबरदुखी किंवा लघवी करताना त्रास जाणवत आहेत का? त्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मी मदत करू शकतो.